दिवसाची गोष्ट आहे. मलखानपूर गावामध्ये 2 साडीवाले राहायचे. एक दिवसाची गोष्ट आहे. सुरेश आपल्या घरामध्ये आपल्या बायकोला बोलत होता. तू आता काही दिवसापूर्वी सोनं घेतलं होतंस ना? हो ना हो, मला ती काकण खूप आवडले. मी तर विकतच घेतले ते. हे तू काय केलंस? ह्यावेळेस कुठलेच सोन्याचे दागिने घ्यायचे नाहीयेत. आज माहित आहे, सोन्याचा भाव 1000 रुपयानं कमी झाला आहे. अहो, आता तुम्ही मात्र 1000 रुपयासाठी पण झगडा करणार? ना मला तुझ्यासोबत भांडायचंय आणि नाही बोलायचंय. मी जातोय दुकानावरती. माहित नाही मनोजच्या हातानं दुकानाची भवनी होईल का नाही. अहो ऐका ना, नाश्ता तर करून जा. सुरेशने मीनाचं उत्तर नाही दिलं आणि दुकानासाठी निघून गेला. दुपारचा वेळ होता आणि सुरेशची दुकान चांगली चालत होती, पण मनोजची दुकानमध्ये खूप लोक होती. भैया मनोज, ही साडी कशी दिली? ही झाली तुमची 1000 रुपयाची बनारसी साडी आहे लखन भैया, घेऊन जा, खूप चांगली दिसेल. 1000ची? सुरेश भैयाच्या दुकानापेक्षा स्वस्त दिसत आहे. अच्छा, पण मला या भावात विकायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. असं पण होऊ शकतं त्यांच्या साड्या दुसऱ्या जाग्यावरून येत असतील. आता कालच पाहिली होती एक साडी, रंग काही वेगळा होता पण कपडा हाच होता. पण त्यांनी सांगितलं की कपडा खूप चांगला आहे आणि 2000 मागितले माझ्याकडे. भैया तुम्ही हे घेऊन जा ना, खूप चांगली साडी आहे. जर काही प्रॉब्लेम आला तर माझ्याकडे या. हो भैया, ही देऊन टाका. मनोज लखनला साडी देतो आणि लखन तिथून सरळ सुरेशच्या दुकानावर जातो. काय भावा लखन, काल साडीचा भाव मला विचारलास आणि घेऊन जातोयस त्याच्या दुकानातून? हो भैया, तुम्ही सांगितलेल्या भावापेक्षा अर्ध्या भावामध्ये. फक्त हेच सांगायला आलो होतो. तुम्ही खरं तर गावाला लुटत आहात. नाही नाही भैया, साड्यांमध्ये खूप प्रकारच्या साड्या येतात. जी मी तुम्हाला दाखवली होती ती हाताने बनवलेली होती, तर भाव तर तिचा जास्तच असेल. तुम्हाला काही बोलणं चुकीचं आहे. चला, काही गोष्ट नाही, आता मी येतो. लखन आपलं बोलणं करून तिथून निघून गेला. तर हे सगळ्या साड्या स्वस्तात विकतो, त्याचमुळे तिथं माझ्या दुकानापेक्षा जास्त लोक दिसत आहेत. नक्कीच गोष्ट अजून काहीतरी वेगळीच आहे, नाहीतर हा एवढा श्रीमंत कसा झाला असता? एवढं मोठं घर, लोकांमध्ये मान, एवढे पैसे, शेवटी कसं काय? सुरेश मनोजच्या दुकानाकडे जाऊन पोचतो आणि तो तिथे बघतो की गावाचा एक मोठा जमीनदार त्याच्याकडून बोलणं करत होता. हे बघून सुरेश लपून त्यांचं बोलणं ऐकायला लागतो. ऐक मनोज, ऐकलं आहे की खूप चांगलं दुकान चालत आहे तुझं आणि साड्यांचा भाव पण दुसऱ्यांपेक्षा कमी ठेवले आहेस. हे तर सगळं देवाची कृपा आहे. खूप जास्त दिलं आहे त्यांनी, तर शेवटी लोकांकडून जास्त पैसे घेऊन का घ्यायचे? अच्छा अच्छा, मला तर वाटलं की धंदा वाढवण्याची टेक्निक आहे ही तुझी. हे पण एक नजरिया असू शकतो सावकारजी. खरी गोष्ट तर ही आहे, मी खूप कष्ट करून हे डोंगर चढलो आहे आणि ते कामयाबीचं फळ खाल्लं आहे. मी पण खूप जास्त मेहनत करून आणि त्याच डोंगरावरती जाऊन कामयाबीचे फळं खाल्ले आहेत, तर मला समजू शकतं तुझ्या बोलण्याचं महत्त्व काय आहे. सुरेश त्या दोघांचं बोलणं ऐकून विचारात पडतो. कष्टाचं फळ? तर ही गोष्ट आहे. म्हणजे ह्या दोघांच्या कामयाबीचं राज त्या डोंगरावरती काही जादुई फळ आहे, जो डोंगराच्या टोकावरती आहे. आता मी पण ते फळ खाणार आणि पूर्ण गावामध्ये आणि सगळ्या श्रीमंत बनेल. तो दुसऱ्याच दिवशी डोंगराजवळ पोचला. एकदा ते फळ खातो, नंतर काही प्रॉब्लेम नाही होणार. रात्री झाली होती आणि सुरेशने अर्धा प्रवास पूर्ण केला होता. सुरेश एका झाडाच्या खाली आराम करत होता, तेव्हा एक राहगीर तिथे येतो. भैया, काही खायला असेल तर द्या. पैसे आहेत का? पैसे तर नाही आहेत भैया. बिना पैशाचं मी वाळलेली भाकर पण नाही देणार कोणाला. जर काही असेल तर सांग, नाही तर राहू दे. हे माझा बस्ता बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला जे वाटेल, जेवणाच्या बदल्यात जे घेऊ शकाल ते घ्या. मी इथं खूप जास्त महत्वाच्या कामाने आलो होतो आणि काही डाकूंनी सगळं घेतलं, फक्त ही बॅग सोडून. खूप गोष्टी ऐकल्या आहेत मी अशा. मी नाही फसणार. दे बॅग, दे इकडं.
तेव्हा काही खायला देईल. ठीक आहे भावा, हे घ्या. जसंच राहगीर आपला बॅग उघडतो त्यामध्ये 2 साड्या दिसतात. दोघांवर अशी कारिगिरी केली होती की एकाचं दाम 5,000 पासून कमी नसायला पाहिजे होतं. मला ह्या 2 साड्या पाहिजेत. या साड्या ह्या तर खूप जास्त महाग आहेत. काय महाग नाही आहेत? रस्ता विसरून डोंगरात फिरत आहेस. आता तुला इथं ह्या वेळेस सोन्या चांदीपेक्षा जास्त महागाचं आहे. साडी दे आणि जेवण घे. ठीक आहे भैया, पण मी तुम्हाला फक्त एकच साडी देऊ शकतो. दुसऱ्या साडीचं मला काही काम आहे. ठीक आहे, हे घे. अर्धी भाकरी आणि अर्ध जेवण. भैया, खूप जास्त माणसं बघितले पण तुमच्यासारखा नाही बघितला. पण काही गोष्ट नाही, मी येतो. हा भैया, जा. आणि हो, आणि गावामध्ये माझ्या दुकानातून साडी विकत घेऊन नक्की जा. राहगीरने सुरेशच्या लालचला पाहिलं आणि तिथून आपलं जेवण घेऊन निघून गेला. सुरेश पण झोपून गेला. आणि दुसऱ्या दिवस सकाळी सुरेशची चढाई सुरू झाली. काही वेळ चलता चलता सुरेश त्या टोकावर पोचला आणि त्याला एका फळाचं झाड सापडलं. भेटलं. हे तर अंगूरचं झाड आहे. ऐकलं आहे की लांब देशांमध्ये याला पैशाचं प्रतीक मानलं जातं. सुरेशने काही द्राक्षे तोडले आणि त्यांना खाऊन टाकलं. हा, नक्कीच काहीतरी गोष्ट आहे या फळामध्ये. आता असं वाटत आहे की नवीन उत्साह आला आहे अंगामध्ये. जर मी या फळाच्या झाडाला कापूनच जर घेऊन दिलो, याच्या लाकडांपासून घर बनवेल आणि फळं खाऊन टाकेल. माझी बुद्धिमत्ता बघून मला कधी कधी स्वतःचीच भीती वाटते. सुरेशने खूप सगळे फळं खाल्ली आणि गावी निघून गेला. आणि आज 2 लोक झाड काढून सुरेशच्या अंगणामध्ये लावायला आले होते. हा भैया, लावलं झाड. हे घ्या तुमच्या दोघांचे पैसे. अरे, याच्यामध्ये काही पैसे कमी वाटत आहे भैया. हो, काल तुम्ही आमच्याकडून चहा पाणी घेतला होता ना, त्याचे पैसे कापलेत. बाकीचे पैसे दिलेत, मोजून घ्या त्यांना. ठीक आहे? मानावं लागेल तुम्हाला. जर पहिले माहीत असलं असतं ना असे आहेत तुम्ही, तुमचं काम करायला आलोच नसतो मी. चल बाबा. दोघे जण तिथून निघून गेले. आले मोठे, गेले तर गेले. आता फक्त दुकान उघडायची वाट बघत आहे. आता पैसेच पैसे असतील. सुरेश त्यानंतर आपल्या दुकानाकडे निघाला आणि तिथे पोचून दुकान उघडतो. अर्धा दिवस निघून गेला होता पण एक पण खास ग्राहक आला नव्हता. तेव्हा सुरेशला तोच राहगीर मनोजच्या दुकानावर जाताना दिसला. राहगीर सुरेशकडे बघतो आणि रागात आपलं तोंड फिरवतो. लखन हे बघतो आणि सुरेशकडे येतो. अरे भैया, यांचं तुमच्यासोबत काही भांडण आहे का? नाही, असं काहीच नाहीये. आणि झालं तरी पण माझा काय घाटा आहे? घाटा नाही, खूप जास्त घाटा आहे. काय बोलायचं काय आहे तुम्हाला? मला हे बोलायचं आहे, या शहराचा खूप मोठा व्यापारी आहे तो, आणि इथं खूप जास्त साड्यांना कमी पैशामध्ये विकत घ्यायला आला आहे. काय? खरंच? हे काय केलं मी? पण काही गोष्ट नाही, तेव्हा मी फळ नव्हतं खाल्लं, त्यामुळं मला सफलता नाही भेटली. आता मी फळ खाल्लं आहे, आता मला सफलता भेटेल. असं करतो, त्याच्याशी जाऊन बोलतो. सुरेश आणि लखन राहगीरकडे जातात, जो मनोजकडून बोलणं करत होता. तर सौदा पक्का झाला मनोजजी? हो, पक्का झाला. आशा करतो हा सौदा पुढे पण असाच राहू. जरूर, तुम्ही नक्कीच खूप चांगले माणूस आहात. काल मला गावाचा रस्ता दाखवला आणि घरात राहायला पण जागा दिली. अरे भैया, काल मी तुम्हाला पण जेवण दिलं होतं, तुम्ही विसरले तर नाही आहेत ना? ओ, तुम्ही मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. माझ्या मजबुरीचा फायदा घेऊन माझी महागाची साडी घेतली तुम्ही. एक साडी अजून मागितली होती ना तुम्ही. हे घ्या. आता मला याचं काम नाहीये, तोफा समजून ठेवा. मी येतो मनोजजी, नंतर भेटूयात. अरे अरे अरे, ऐका तर. सुरेशचं बोलणं न ऐकता तो तिथून निघून जातो. सुरेश रागात येतो आणि मग त्याने मनोजला बोललं. मनोज,
तू तर बोलला होता त्या डोंगरावरती चढल्याच्या नंतर तू फळं खाल्ले होते कामयाबीचे. मी पण तसंच केलं, पण मला कामयाबी का नाही भेटली? पण मी असं कधी बोललो? अरे पण माझ्याशी नाही, त्या जमीनदाराशी बोलताना तेव्हा तू बोललो होतास ना. तू पण भारी माणूस आहेस सुरेश. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता, मी इमानदारीने कष्टाचे डोंगर चढलो आहे. आज जी सफलता आहे ती कामयाबीचं फळ आहे. हा 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 हा. किती बुद्धू आहेस तू. आणि मी त्या झाडाला अंगणात लावायचे पण पैसे दिले. हे देवा, एवढं नुकसान. भावा, आत्ता पण तू पैशाच्याच गोष्टी करत आहेस, पण लालचची पट्टी हटून बघितलं असतंस तर समजलं असतं की ते झाड तुझ्या अंगणातल्या मातीमध्ये सुकून जाईल. एवढ्या मोठ्या झाडाला तू तुझ्या स्वार्थासाठी मारलंस. तू शांत राहा, तुला काही माहित नाहीये. सुरेश रागात येऊन आपल्या घरी निघून जातो. मेनू, कुठं आहेस तू? अरे कुठं आहेस मेनू? तेव्हा सुरेशला एका टेबलावर एक खत पडलेलं दिसतं. सुरेश त्या पत्राला वाचतो. मीनू, तुम्ही लालचीची हद्द पार केली आहे. मी मुलांना सांगितलं आहे मामाच्या घरी जाऊन शिक्षण घ्या, कारण तुम्हाला त्याचं ओझं होऊ नये. आता माझा खर्च पण तुम्हाला ओझं वाटत आहे. आता मी जात आहे माहेरी. आता परत नाही येणार आहे. वाचवत राहा पैसे. आणि हे बांगड्या इथंच सोडत आहे. याचे 1,000 आपल्या भावाला सांगून पाठवून देईल. मी जाते. हे काय झालं? हे वाचून सुरेशचे होश उडाले. त्याला हे अहसास झालं की पैसा ज्या लोकांसाठी कमवलं जातं आता तेच नाही राहिले. सुरेशने ह्यानंतर आपल्या जीवनामध्ये खूप सगळे सुधार आणले. त्याला एक गोष्ट खूप चांगल्यापैकी समजली होती की सगळ्यात जास्त स्वादिष्ट ते फळ होतं जे त्याने डोंगरावर मेहनतीने चढून खाल्लं होतं. आणि त्या मेहनतच्या कारण त्याला ते फळ आणखीन जास्त गोड वाटलं होतं.